आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो. म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळहाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. कारण आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो. त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो. त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंददायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते. सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र लक्षात घ्या, पक्ष्यांचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो. त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणे क्रमप्राप्त झाले. ज्याचा दिवस ब्रह्म मुहूर्तावर सुरू होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते. सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देवदर्शनाला, सोहळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाने भरलेले पातेले दिसणे हे देखील शुभ व सुबत्तेचे लक्षण मानले गेले आहे. तसेच तुमच्या घरात दूध, दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील. सकाळी किंवा कामासाठी बाहेर पडताना गोमातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते. गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्या नोकरी व्यवसायात भरभराट होते. सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार याचे ते चिन्ह असते. एखाद्या झाडाला फळे लगडलेली पाहिलीत तर तुमच्या प्रयत्नांना देखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जावे. सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देवारातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता जाते. तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेली कामे पूर्ण होऊ शकते. पूर्वी दारोदारी दिसणारा वासुदेव अचानक आपल्याला दिसला किंवा त्याची अभंगवाणी कानावर पडली तरी दिवसभरात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता बळावते. मंडळी, तसेच घरात एक व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं. अशा स्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं. औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच. यासाठीच ज्योतिषशास्त्राने एक प्रभावी उपाय सुचवला आहे. त्याचा उपयोग रोज करा. दिलेला उपाय सलग महिनाभर केल्याने घरातील आजारपण दूर होण्यास मदत होते. यासाठी रोज सकाळी आपल्या किचन मधल्या शेगडी खाली 2 बोटं रांगोळी अवश्य काढावी. फूल असेल तर, अन्यथा हळद कुंकू वाहून मगच शेगडीचा वापर सुरू करावा. तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा. मगच शेगडीचा वापर सुरू करावा. तर शेगडीचा संबंध थेट अग्नीशी आहे. अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरतो, बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यही चांगले राहते. म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरू करावा. तसेच स्वयंपाकघरात पोळी, भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचा एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवावा. त्यामुळे अग्नी तृप्त होतो आणि पर्यायाने आरोग्यही चांगले राहते व आर्थिक नुकसान टाळते. आपल्या आई आजीने हे उपाय करताना, शेगडीची पूजा करताना, चूल सारवून रांगोळी काढताना आपण पाहिले ऐकले असेल. या छोट्याशा उपचारामुळे त्या काळात घरात आजाराचे प्रमाण कमी होते. कालावघात आधुनिक किचन करण्याच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली आणि रोगराई ओढवून घेतली. म्हणून पुन्हा नव्याने त्या उपायांचा वापर करूया आणि आरोग्य सांभाळूया. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर मंदिरातील घंटा ऐकू आल्यास ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून काही चांगली बातमी मिळेल आणि घरात आनंद येईल. शंख, सुपारी, पांढरे फूल, हत्ती पहाटे पाहणे शुभ असते. हे पाहिल्यास धनाची देवता कुबेर तुमच्यावर प्रसन्न होते आणि लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या शुभ कामाच्या वेळी एखादी महिला रस्ता साफ करताना किंवा झाडू मारताना दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला कामात यश मिळण्याचे संकेत वाढतात आणि असे मानले जाते की हे पाहून व्यक्तीची कोणतीही मोठी समस्या दूर होते. पहाटे घरातून बाहेर पडताच जर तुम्हाला गाय दिसली तर ती खूप शुभ मानली जाते. विशेषतः तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी निघाले असता गाय दिसणे शुभ असते. सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल आणि वाटेत एखादा व्यक्ती पाण्याने भरलेले भांडे घेऊन जाताना दिसला तर ते तुमचे भविष्य चांगले होणार असल्याचे लक्षण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे समृद्धीचे लक्षण आहे. सकाळी उठल्याबरोबर सहज पूजेचा नारळ दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे.
याचा अर्थ असा की लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल. घरातून बाहेर पडताना कोणाची अंत्ययात्रा दिसणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी श्रद्धा आहे. सर्व काही शुभ घटित होईल असे मानले जाते. यावेळी आपण हात जोडून नमस्कार करावा आणि आपल्या पुढील कामाला जावे. ज्योतिषशास्त्रानुसार भिकाराचे सकाळी लवकर घरी येणे किंवा घरातून बाहेर पडल्यावर दिसणे शुभ मानले गेले आहे. दानधर्माला अधिक महत्त्व असल्याने भिकाराला दान केल्याने तुमचे रखडलेली कामं किंवा अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच यामुळे व्यवसायातही फायदा होतो. सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच 7 दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभवार्ता मिळणार आहे. कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत. कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे. एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल. घरामध्ये सकाळी कावळा ओरडणे हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकू आला तर समजा तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्या दृष्टीस घराच्या आत किंवा बाहेरच्या भिंतीवर कोळी वर चढत असताना दिसल्यास ते आपल्या होणाऱ्या बढतीचे संकेत आहेत. सकाळच्या वेळेस कोळी दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरत असल्यास ते शुभसूचक असते. त्यांचा अर्थ असा की देवी लक्ष्मी स्वतःच आपल्या दारी चालत आली आहे. अशा वेळी त्या गायीची पूजा करा आणि तिला खाण्यासाठी पोळी द्यावी. या व्यतिरिक्त सकाळी सकाळी शेण, सोनं, हिरवे गवत दिसल्यास शुभ मानले आहे. या सर्व वस्तू आपल्याला नैसर्गिकरित्या निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपला दिवस चांगला बनवतात. या सर्व वस्तू शुभतेचे सूचक असतात. सकाळच्या वेळी हे दिसणे शुभ मानले गेले आहे.